करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची मोठी झीज झाली आहे। तसेच मूर्तीचे नाक, ओठ, हनुवटीवर तडे गेले असून ते 2015 साली झालेल्या रासायनिक संवर्धनात वापरल्या गेलेल्या साहित्यांच्या अवशेषांचे आहेत। मूर्तीचा चेहरा व किरीट या भागाचे तातडीने संवर्धन करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष तज्ञांनी दिला आहे। श्री अंबाबाई मूर्ती संवर्धनाचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्या समोर सुरू आहे। या दाव्यात वादी गजानन मुनीश्वर व इतर यांनी पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी अशी मागणी केली होती। न्यायालयीन आदेशानंतर पुरातत्व खात्याचे निवृत्त अधिकारी RS त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी 14 व 15 मार्च रोजी केलेल्या पाहणीचा अहवाल गुरुवारी न्यायालयात सादर झाला। 8 पानाच्या या अहवालात त्यांनी 2015 साली श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी वापरले गेलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत असल्याचा निष्कर्ष काढला आहे। तसेच मूर्तीवरील अन्य ठिकाणच्या लेपाला देखील तडे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे। या सुनावणीत नरेंद्र गांधी, ओंकार गांधी, वादी गजानन, विश्वनाथ मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, प्रसन्न मालेकर उपस्थित होते।